गीता 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 वाचते मनती नाही पुनरावृत्ती नाही पुनरावृत्ती नाही पुनरावृत्ती नाही पुनरावृत्ती दयानरा नेमवाचे मदताक्षर नित्य नेमवाचे मदताक्षरे नित्य नेम वाचे वदताक्षरे नित्य नेम वाचे वदताक्षरे नित्य नेम वाचे वदताक्षरे ऐका ऐका गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. जर मुखामध्ये 3 शब्द नाथबाबांनी उच्चारलेले आहेत, काय म्हणतात महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. गीता 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 3 वेळा उच्चारलेला आहे. पहिलं जर तुम्ही गीता नुसती म्हटली म्हणून गीता, दुसऱ्या वेळेस गीता का म्हटलं तर गीता समजून घेतली म्हणून गीता, आणि समजल्यानंतर ती हृदयामध्ये उतरली म्हणून 3 वेळा गीता गीता वाचे जे म्हणते. म्हणजे असं समजून जर तुम्ही गीता म्हटली तर नाही पुनरावृत्ती तया नरा. पुन्हा या संसारामध्ये या दुःखरूप असणारा 3 दोष असणाऱ्या संसारामध्ये दुःखरूप पापमुळे आणि अनित्य अशा संसारामध्ये तुम्हाला पुन्हा यावा लागणार नाही असं म्हणतात. एवढंच नाही तर पुढे जाऊन म्हणतात नित्य नेम वाचे. नित्य नेमाने जर तुम्ही त्या गीतेचं पठन केलं तर भवसिंधू म्हणजे हा दुःखरूप असणारा संसार एक क्षण सुद्धा नाही, काय म्हणतात अर्ध्या क्षणामध्ये तुम्ही तरुण गेल्याशिवाय राहणार नाही असं महत्व असणार हे गीताशास्त्र लक्षात घ्या. या गीतेमध्ये पहिल्यांदा अर्जुनाचा मोह नष्ट केलेला आहे. बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल अर्जुन भगवंताला सांगतोय की माझा रथ आता दोन्ही सैन्याच्या मध्ये घे, माझ्यासोबत लढण्यासाठी झुंजण्यासाठी कोण आलेलं आहे मला पाहू दे. यावदेतान निरीक्षेहम योद्ध कामान अवस्थितान. भगवंता मला माझ्यासोबत लढण्यासाठी कोण कोण आलेलं आहे मला पाहू दे. समोर पाहिलं तर पितामह भीष्म आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, मातुलान भातुलांश. समोर तर पितामह भीष्म आहेत, आज्जे पंजे आहेत, नातू आहेत, श्वशूर सासरे आहेत, यांच्यासोबत लढायचं. अर्जुन सांगतोय नाही भगवंता मला यांच्यासोबत युद्ध नाही करायचं. नकांक्ष विजयम कृष्ण नचराज्यम सुखायचं किन्नो राजेन गोविंदम किं भोगेर्चिवेत. न भगवंता यांना मारून मला विजयाची कुठलीही अपेक्षा नाही, त्याच्यापेक्षा भीक मागून खाल्लेलं बरं. किन्नो राजेन गोविंदम किं भोगेर्चिवेत. हे रक्ताने माखल्याला नको रे मला राज्य. इथं भगवंत सांगतात की तुला मोह उत्पन्न झाला यांना पाहून. ज्यावेळेस आम्ही मोहामध्ये त्याग करतो ना तो कामाचा नाही. ज्यावेळेस तुम्हाला समजतंय माझ्याकडे गडगंज श्रीमंती तरी तुम्ही त्याच्यावर लात मारताय ना, तो खरा त्याग आहे. आम्हाला एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून त्याग करणं ही चुकीची गोष्ट आहे. इथं अर्जुनाचा विषाद योग सांगितलेला आहे. प्रथम 18 अध्याय निरूपण केलेले आहे, पुढे सांख्ययोग सांगितलेला आहे, पुढे कर्मयोग सांगितला, आणि सगळ्यात महत्वाचं 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेमध्ये भगवंतानी कशावरती फोकस केला असेल तर तो कर्मावरती फोकस केलेला आहे. म्हणून आपण थोडं आज कर्मावरती चिंतन करणार आहोत. कशावरती? कर्मावरती. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत की कर्मणो ह्यापि बुद्धव्यम बुद्धव्यम च अकर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. की अर्जुना कर्माची गती गहन आहे, लक्षात घ्या.
कर्म आपल्याला आज समजून घ्यायचंय की काय सांगतात अर्जुनाला की कर्मामध्ये अकर्म असतं, अकर्मामध्ये कर्म असतं आणि कर्मामध्ये विकर्म असतं. हे तुम्हाला थोडं क्लिष्ट वाटेल, पण मी समजून सांगण्याचा आज तुम्हाला प्रयत्न करणार आहे. गीता समजून घेता आली पाहिजे. कर्म 3 प्रकारचे आहेत सज्जनो. पहिलं कर्म, दुसरं अकर्म आणि तिसरं विकर्म. किती प्रकारचे कर्म आहेत? 3 प्रकारचे कर्म आहेत. पहिलं कर्म, दुसरं अकर्म आणि तिसरं विकर्म. कर्म म्हणजे जे शास्त्रानुसार सांगितल्यानंतर जे केल्या जातं त्याला कर्म म्हणतात, किंवा यत् क्रियेते तत्कर्म. जे काही तुम्ही करतात त्याला कर्म म्हणतात. जे फळाच्या इच्छेने केले जातं त्याला कर्म म्हणतात. आणि जे बांधल्या जातं, जे बंधनात टाकलं जातं त्याला कर्म म्हणतात. त्या कर्माच्या व्याख्या आहेत, लक्षात घ्या. आता दुसरं अकर्म आहे. अकर्म म्हणजे फळाची इच्छा न ठेवता जे केल्या जातं त्याला अकर्म म्हणतात, त्याला निष्कर्म म्हणतात. फळाची त्याच्यामध्ये इच्छा नसते, तू कर्म करत राहा भगवंत सांगतात. मा फलेषु कदाचन, तू फळाची अपेक्षा ठेवू नको. त्याला काय म्हणतात? अकर्म म्हणतात. आणि अकर्म माणसाला बंधनातून मुक्त करत, लक्षात घ्या. हे दुसरं अकर्म आहे. आणि तिसरं विकर्म आहे. विकर्म म्हणजे शास्त्र निषिद्ध जे कर्म असतं त्याला विकर्म म्हणतात. त्याला नरकाला जावं लागतं, लक्षात घ्या. विकर्म म्हणजे वाईट कर्म असतील तिथं फळही नाही आणि त्याची फलश्रुती तुम्हाला नरक भोगावे लागतात, म्हणून त्याला विकर्म म्हणतात. केले कर्म झाले तिची भोगाले, केले कर्म झाले तिची भोगाले, केले कर्म झाले तिची भोगाले, केले कर्म झाले तिची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजल मेले ऐसे किती, ऐसे किती. हरिमुखी गातार बली चिंता, हरिमुखी गातार बली चिंता, हरिमुखी गातार बली चिंता, हरिमुखी गातार बली चिंता. हरिमुखी गातार बली चिंता, हरिमुखी गातार बली चिंता, हरिमुखी गातार बली चिंता, हर बली चिंता, हर बली चिंता, हर बली चिंता. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जसं तुम्ही कर्म केलं ना तसं भोगावा लागतं. पूर्वी आपल्याला कर्म समजून घ्यायचे. किती प्रकारचे कर्म येतं? 3 प्रकारचे कर्म येतात. कर्म, अकर्म आणि विकर्म. जे केल्या जातं, जे बंधनात टाकतं ते कर्म आहे. फळाची इच्छा केल्या जात नाही ते अकर्म आहे. आणि जे नरकाला जावं लागतं, निषिद्ध जे आहे ते विकर्म आहे. मग नेमकं आम्हाला अजूनही समजलं नाही, संसारामध्ये अकर्म करावा कसं, फळाची इच्छा न ठेवता करावं कसं. आम्हाला फक्त कळतं की फळाची इच्छा करू नका, कर्म करत राहा, करत राहा. आम्हाला कळत नाही. ह्याच्यावरती माऊलींनी सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये अकर्म कसं समजावून सांगितलेलं आहे. जे केलं त्याचं तर फळ मिळतच तुम्हाला. तुम्ही देवाजवळ गेले, फळाची इच्छा करता, भगवंता मला मुलगा होऊ दे रे, मी तुला पंगत घालील. फळ मिळालं. फळाची अपेक्षा, सकाम कर्म केलं तुम्ही, बरोबर आहे का नाही? फळ मिळालं ना. तिथंही देव मिळत नाही. मला कापूस होऊ दे, कापूस मिळतो, देव भेटत नाही. मला पैसा मिळू दे, सकाम कर्म आहे. आमच्या पंचाळेश्वरला लोक येतात, नारळाची नारळ बांधतात, बांधायला जागा नाही, लक्षात घ्या. हे सकाम कर्म आहे, लक्षात घ्या. मला ऊस होऊ दे, मी तुला सोन्याचं नारळ बांधन. आणि एवढा लबाड आहे तिथं, मुलाला घेऊन जातात, सोन्या नाव असतं, सोन्याचं नारळ बांधायचं. देवाला आम्ही फसवतोय. सकाम कर्म आहे. म्हणून देव म्हणतात तू सकाम कर्म करू नको, बंधनात पडणार कर्म करू, निष्काम कर्म कर.
फळाची अपेक्षा ठेवू नको. मग फळाची अपेक्षा ठेवायची नाही, करायचं तर आहे संसारामध्ये, मग कसं करायचं? माऊलीने खूपच सुंदर समजावून सांगितलं. आगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभिलाषी, तैसा कर्मी अशेषी निष्काम होई. काय म्हणतात? आगा आत्मजेच्या, म्हणजे जसा एखादा पिता असतो, बरोबर आहे का? त्याला एक मुलगा असतो आणि एक कन्या असते. तो मुलासाठी सगळं काय करतो, बंगला बांधतो, गाडी बांधतो, शेती कमवतो. इथं काय, त्याला अपेक्षा आहे माझ्या मुलाने मोठं व्हावं, त्याला काही मिळावं. पण मला सांगा, बाप जो असतो मुलीची कधी अपेक्षा ठेवतो का? तिला जन्म देतो, तिला मोठा करतो, दुसऱ्याच्या हवाली करून देतो. त्याची कधी अभिलाषा केली का? कधीतरी तुमची वाईट भावना गेली का आपल्या मुलीवरती? सांगा ना मला. म्हणून कर्म तर केलं, दुसऱ्याच्या हवाली करून दिलं, कुठलीच अपेक्षा ठेवली नाही मुलीकडून. त्याला म्हणतात निष्काम कर्म, त्याला अकर्म म्हणतात. लक्षात घ्या. स्वतःच्या मुलीला आपण सांभाळतो तर खरी, पण तिच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवत नाही, त्याला अकर्म म्हणतात. असं संसारामध्ये कर्म करा, भगवंताला अपेक्षा. फळाची इच्छा न ठेवता एखाद्या दुसऱ्या स्त्रीवरती आपली वाईट नजर जाईल, भोगासाठी आपण तिला सांभाळू, पण स्वतःची कन्या माझं बाळ आणि दुसऱ्याला ते दान करायचंय, कुठलीच तिच्याविषयी अपेक्षा नाही, म्हणून ते अकर्म आहे. लक्षात घ्या. असं तुम्ही कर्म करा. म्हणून कर्म, अकर्म आणि विकर्म, कर्मामध्येही 3 प्रकार आहेत. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म. हे झाले 3. आता पुन्हा पहिल्या कर्मावरती हो. काय? संचित कर्म, एक क्रियामान कर्म आणि एक प्रारब्ध कर्म. संचित कर्म म्हणजे जसं एखाद्या बँकेमध्ये आपले पैसे असतात का नाही, ते पैसे बँकेत ठेवणं म्हणजे संचित कर्म आहे. बँकेतून पैसे आणणं, त्याचे वस्तू घरामध्ये आणणं हे क्रियामान कर्म आहे, आणि आणल्याले ते फळ खाणं हे प्रारब्ध कर्म आहे. लक्षात घ्या. अजूनही समजत नसेल तर आपल्या घरामध्ये धान्याचं कोठार असतं, गोडाऊन असतं, तिथून ते धान्य काढल्या, ते जे कोठार असतं ते संचित कर्म आहे. ते धान्य काढून गिरणीमध्ये नेणं दळण्यासाठी, ते दळलंय, आता क्रिया केली म्हणून ते क्रियामान कर्म आहे. आणि त्याची भाकर बनवली, खाल्ली, पोटात गेल्यानंतर ती प्रारब्ध झाली, म्हणून प्रारब्ध कर्म आहे. लक्षात घ्या. आणि प्रारब्ध भोगे क्षेव, अनंत जन्मामध्ये जे कर्म केलेले असतात ना, त्याचे गाठोडे बनलेले असतात, आणि त्या या जन्मामध्ये ते भोगावे लागतात. लक्षात घ्या. ते क्रियामान कर्म आहे. तुम्ही इथं भोगताय, आणि इथं भोगत असताना पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी प्रारब्ध कर्म करताय. लक्षात घ्या. एखाद्याला म्हटलं ना मारू, मारल्यानंतर क्रिया पूर्ण झाली, ती प्रारब्ध झाली, ती भोगावी लागते. म्हणून प्रारब्ध कर्म पुन्हा त्या गोडाऊन मध्ये जाऊन पडतात. म्हणून आम्हाला मानव तत्वज्ञान शास्त्र सांगतंय की आपल्याला ते कर्म ठेवायचे नाहीत. चांगले असो वाईट असो, त्या गोडाऊनला आग लावून टाकायची. एकदा ते कर्म जळाले की आपण मुक्त होतो. लक्षात घ्या. नाही तर आता महाराजांनी सांगितलं, केले कर्म झाले तेची भोगा आले. कर्म झाल्यानंतर पुन्हा ते भोगावं लागतं, आणि पुन्हा मरावं लागतं, पुन्हा भोगावं लागतं. आम्हीच बघा अनेक जन्माचे गाठोडे कर्माचे घेऊन जगत असतो. गीता ही ते शिकवते आम्हाला. आम्ही उगेच कोणालाही दोष देत असतो. आता पाठीमागे गुजरात मध्ये 242 लोक विमानामध्ये मेले. बसत असताना त्यांना माहिती नव्हतं की विमान पडणार आहे. सगळेजण त्याच्यामध्ये बसले. आता विमान निघणार आहे. एक बाई पळत आली, तिला पास मिळालेली नाही. शिव्या देत होती, देवा तू खरंच नाहीस रे, माझं विमान चुकलं, मला जायचं होतं ना लंडनला. शिव्या देते देवाला. थांबली, त्या ठिकाणी उभा राहिली, पाणी पेली, आणि 2च मिनिटांमध्ये संदेश आला की विमान पडलं आणि 242 लोक जळून खाक. त्याच्यामधला एक बाहेर पडला, त्याचं कर्म कसं होतं पहा. त्याला माहित नव्हतं मी एकटाच वाचणार आहे 242 लोकांमध्ये. त्याचं कर्म वेगळं होतं. बसणाऱ्यांच्या 241 लोकांचं कर्म वेगळं होतं. जी बाई पळत होती ना बसण्यासाठी, तिचं विमान चुकलं, तिचंही कर्म वेगळं होतं. आणि ज्या हॉस्टेलवरती ते विमान पडलं, तिचं डॉक्टर जेवत होते, त्यांनाही माहिती नव्हतं की आम्ही मरणार येतो. खाता खाता मरावा लागलं, त्यांचंही कर्म वेगळं होतं.
म्हणून प्रत्येकाचं कर्म वेगळं आणि कर्मानुसार माणूस जगत असतो. उगीच संसारामध्ये कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. आपल्या कर्मामुळे आपण आपला भोग भोगत असतो. लक्षात घ्या. देवाला हेच अर्जुनाला सांगायचं. एक दृष्टांत मी समजावून सांगतो. देव तर समुद्रासारखा आहे हो. तो काहीच करत नाही. तुम्ही तुमच्या कर्मानुसार सुख दुःख भोगत असतात. समुद्राच्या काठावरती एक लहान बाळ खेळत होता. तिने चपला काढलेल्या होत्या. समुद्राची लाट येते आणि चपला त्या समुद्रामध्ये समुद्र घेऊन जातो त्या लहान बाळाच्या. त्यांनी त्या मातीवरती लिहिलं काय? समुद्र चोर आहे. काय म्हणतो बाळ? समुद्र चोर. तेवढ्यामध्ये एक वृद्ध माणूस खाली मान घालून चालत होता. त्याला शिंपला दिसला समुद्राच्या काठावरती आणि त्या शिंपल्यामध्ये मोती सापडला. तो म्हणतो समुद्र दानी. त्याच वेळामध्ये एक मुलगा तरुण